हॅलो हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे रविवार, आज पण तुम्हाला घरी दिसताय। हो, आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे। आणि इकडे आमची रुईला झाली रात्रीपासून सर्दी। सर्दी झाली, खूप रडू राहिली, त्यामुळे आज पारुशीची अंघोळ काय अजून घातली नाहीये। म्हटलं थोड्या वेळाने कसं थोडस ऊन पडल्यावरती अंघोळ घालू, एवढं लवकर नको अंघोळ घालायला, कारण सर्दी झाली तिला। रात्रभर तिने मला जागवलंय, सारखी वळवळ वळवळ चालू होती तिची, है ना रुई? सारखी वळवळ चालू होती। तुला झोपेत कळलं नाही, पण मी सांगते ना। तर आहे ना, आजचा रविवारचा दिवस आहे। तर आहे ना, सकाळचा नाश्ता झाला, म्हणजे रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या 1-1.5, तर त्याचा भुगा वगैरे करून घेतला। तर आता म्हटलं चला ब्रेड पकोडे काढू, खूप दिवसाचं आहे ना चाललं होतं, आणि असं कसं पावसाच्या वातावरणात आहे ना असं तळलेलं काहीतरी खाऊशी होतं। तर ब्रेड पकोडे म्हणा किंवा ब्रेड वडा म्हणा, तर मी आज ते काढणार आहे। तर त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते, आणि पुढचं दिवसभराचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करते। चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथं ब्रेड वड्यासाठी ना मी बटाटे उकडून घेतले 7-8, आणि त्याचे व्यवस्थित साल काढून घेतले। बटाट्याचे साल आहे ना गार झाल्याशिवाय चांगले निघत नाही, तर बटाटे गार झाल्यावर साल काढले, आणि ते ना असे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतले। हाताने पण आपण बारीक कूस करून घेऊ शकतो। त्यानंतर इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलं। याचं आहे ना बारीक असं वाटण आपल्याला करून घ्यायचंय बटाट्याच्या चटणीमध्ये टाकण्यासाठी। लाल मिरची पण टाकू शकता, पण हिरव्या मिरचीचं जे वाटण असतं ना, त्या वाटणामुळे चटणीला खूप छान अशी चव येते। कढईमध्ये ना 2 उकळे तेल टाकून घेतलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, आणि आपण जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण टाकून घेतलं। वाटण चांगलं परतलं, त्यात हिंग टाकला, जिरेपूड टाकली थोडीशी, आणि हळद टाकली। बटाटे जे मॅश केलेले होते ते टाकून घेतले, आणि व्यवस्थित असं परतून घेतलं। त्यात थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं। मीठ आहे ना जास्त नाही टाकायचं, जर खारट झालं ना तर आपली चव ब्रेड वड्याची पूर्ण बिघडून जाते। तर इथे ना व्यवस्थित असं परतून घेतलं, आणि बटाटे जाड पण नाही जास्त ठेवायचे, नाहीतर आहे ना ते व्यवस्थित होत नाही। तर इथे आहे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आता एक साईडला, आणि इकडे लगेच एक साईडला आहे ना बेसन पीठ काढून घेतले ब्रेड पकोड्यासाठी। ओवा घेतला, तो हातावरती ना असा क्रश करून घ्यायचा, जेणेकरून त्याचा आहे ना चव चांगली म्हणजे पिठात उतरती। हळद टाकून घेतली, थोडीशी लाल मिरची पूड टाकली, जास्त काही टाकली नाही। त्यानंतर याच्यात आहे ना मीठ पण टाकून घेतलं, आणि हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही ना हे मिक्सरच्या साहाय्याने पण मिक्स करू शकता, पण मी हातानेच मिक्स केलं, कारण कसं काही गोष्टीची आपल्याला हाताने सवय लागलेली असते ना मिक्स करायची, तर ते मिक्सरने काही जमत नाही। तर इथे आहे ना हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि ब्रेड पकोड्याचं आहे ना पुढं आहे ना काहीतरी म्हणजे रेसिपी फसली असं आपण म्हणू शकतो। तर पुढे असं काहीतरी झालं, तर मी ते कशामुळे झालं पुढे तुमच्याशी शेअर करतेस। तर इथं बघा, ब्रेडला मस्त आहे ना बटाट्याची चटणी सर्व अशी लावून घेतली, आणि ना ही चटणी सर्व कडापर्यंत अशी पसरून घेतल्यानंतर त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवला, आणि ते कापून घेतलं। पण झालं असं ताईंनो की हे जे ब्रेड आणलेले होते ना मी, तर हे ब्रेड आहे ना खूप असे पातळ होते, आणि बघा व्यवस्थित असे तुटल्या पण जात नव्हते। आणि ना पिठात टाकल्यानंतर तर असं झालं की ह्या ब्रेडचं आहे ना टाकलं पिठात की लगेच पाणी होऊन जायचं, त्यामुळे हे ब्रेड पकोडे काय व्यवस्थित झाले नाही, ते फसले। त्यामुळे यातून एक शिकायला मिळतं की ना ब्रेड घेताना पण आहे ना खूप असे विचार करून घ्यायचे। तर आहे ना यामध्ये असं झाल्यामुळे ना त्यात तेल पण जायला लागलं, त्यामुळे मी जास्त काही ब्रेड पकोडे काढले नाही। म्हटलं जाऊ द्या, जे आहे ना तेवढ्यातच आपण बस झालं, आणि बाकीचे ना चहात वगैरे खाऊन घेऊ। तर इथे आहे ना जेवढे म्हणजे 7-8 काढले मी खाण्यापुरते, जास्त काही काढले नाहीत। तर इथं माझे मस्त असे ब्रेड वडे तयार झालेले आहेत, आणि ब्रेड वडे आहे ना तळायला गेले, पण एक प्रॉब्लेम झाला। आधी तो प्रॉब्लेम दाखवते काय झाला। तर पोपट झाला आमचा, पोपट झाला। ब्रेडचं जे पाकिट आणलं होतं ना त्यातले सगळे बरेचसे ब्रेड म्हणजे असे तुटके ताटकेचे, आणि अशा ब्रेड मधून कसं मग तेल जास्त जाईल ना मध्ये, त्यामुळे ना मग जेवढे चांगले ब्रेड होते ना तेवढेच तळले, आणि एवढेच ब्रेड वडे तयार झाले। म्हणजे पोपट झाला आमचा थोडक्यात। पण आता आणि ब्रेड पण आहे ना एकदम असे पातळ, पिठात टाकले की लगेच ब्रेड असं विरघळून जायचा। म्हटलं आज चला आज बायकोच्या हातचे वडे खायला भेटेल, पण पोपट होऊन गेला। तर ते ब्रेड व्यवस्थित होते, हे ब्रेड आहे ना एकदम असे लूज आहे, थोडे जरी असे केले ना तर म्हणजे असं लगेच पिठात
पिठात ब्रेड गेला की लगेच ब्रेड पिठात विरघळायचं, त्यामुळे ना थोडंसं चुकले, पण खायला चांगले झाले, टेस्टला चांगले झाले. तर नेक्स्ट टाइम आहे ना जेव्हा करल ना तेव्हा मी ब्रेड नक्की बघून आणल, कारण कसं आपण चुकीतूनच शिकत असतो. पहिल्या वेळेस ब्रेड आणले तेव्हा कधी असा विचारही केला नव्हता, कारण ते ब्रेड चांगले निघाले आणि आता हे ब्रेड असे निघाले ना तेव्हा कळलं की आपल्याला चुकीतूनच शिकायला भेटतं. आता ब्रेड घेताना कधीही पाहून घ्यायचे, जर इतके असे पातळ ब्रेड असेल ना तर कधीच घेणार नाही मी, नाही तर खूप पोपट होतो. तर चला आता एवढे जे ब्रेड वडे तयार झालेत ना, हा देते, ते ब्रेड वडे ना आम्ही खाऊन घेतो. आणि आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे, तर हे झाल्यानंतर परत मला स्वयंपाक करायचा आहे. तर चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर ताईंनो जेवढे ब्रेड वडे तळून झाले होते ना तेवढे आम्ही खाऊन घेतले आणि त्यानंतर इकडे मी केली लगेच स्वयंपाकासाठी सुरुवात. किचन व्यवस्थित पुसून घेतलं, नंतर स्वयंपाक केला. म्हटलं कसं ते ब्रेड वड्यामुळे ना जास्त असं तेलकट झालं होतं. तर आहे ना माझे मामा येणार आहेत, म्हणजे ते ना इथं दवाखान्यात आलेले होते. तर ते म्हणे मी येतो आणि स्वयंपाक वगैरे काही करू नको ते म्हटले होते, पण म्हटलं जाऊ द्या स्वयंपाक करू. तर इथं आहे ना मी डाळ भात बटाट्याची ना आपली रश्याची भाजी, पण कूट टाकून, रस्सा जास्त नाही असं केलं, आणि शिरा भजे कुरडई असं केलं. आणि ना इथं आता मी ना कुरडई तळून घेते, बाकी जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला आहे, फक्त शिरा बाकी आहे. पण ताईंनो असं झालं की त्यांना आहे ना म्हणजे जिरे मोहरी आवडत नाही, म्हणजे भाजीत असो डाळ भातात असो कशात पण. आणि मी ना डाळ करताना पण माझ्याकडून असं झालं की जिरे मोहरी टाकल्या गेले, परत ते तेल काढून घेतलं, दुसरं तेल टाकलं आणि भाजी करताना तेच झालं. तर ते इथं मी येऊन सांगत होते म्हणून मला हसायला येत होतं. तर इथं आहे ना मी कुरड्या काढून घेते आणि ह्या कुरड्या आहे ना माझ्या थोड्याशा असं ओलसर झाल्या, त्यामुळे ना तेल उडतंय, त्यामुळं थोडंसं लांब सरकून घेतलं. तसं तेलकट मी काही जर करायला गेले ना काही ना काही होतंच माझ्याकडून, त्यामुळं थोडंसं म्हणजे जपून राहिलेलं बरं असतं. आणि कसं असतं ताईंनो आपल्याला, म्हणजे मला कसं डेली भाजीमध्ये ना जिरे मोहरी टाकायची सवय लागली, आणि ती एखाद दिवशी टाकायची नसली ना मग खूप म्हणजे असं होतं की काय करू आणि काय नको, आपल्याला लक्षात पण राहत नाही. आणि माझं तर शक्यतो तसंच होतं, मला लक्षातच राहत नाही. तसं तर आमच्यात सगळे जिरे मोहरी खातात, फक्त माझे मोठे मामा आहेत ते खात नाही, म्हणजे त्यांना कसं ते पहिल्यापासून सवय लागली, त्यामुळे त्यांना ते असं दाताखाली ते जिरे मोहरी आलेलं अजिबात आवडत नाही. तर इथे आहे ना मी मस्त शिरा करून घेते. पण झाला विषय ताईंनो, मी स्वयंपाक एवढा केला आणि त्यांनी ना म्हणजे त्यांच्यासोबत अजून एक मामा होते ते जोडी, तर आहे ना त्यांनी जेवण अगदी थोडे थोडे केले, बराचसा स्वयंपाक माझा उरला. पुढे मी तुमच्याशी शेअर करते सर्व काही. तर इथे आहे ना मी शिरा पण करून घेतला आणि शिऱ्यासाठी ना गरम पाणी करून घेतलं होतं, तेच टाकून घेतलं. आणि शिराही मी अगदी थोडाच केला होता, म्हटलं कसं आमचा म्हणजे आदल्या दिवशीच रात्री शिरा झाला होता, मलाही जास्त काही शिरा आवडत नाही, रुई तेवढ्या पुरतं तेवढा अगदी थोडासा खाती. आणि नंतर म्हणते आई नको मला नको जास्त गोड झाला वगैरे, आणि अहोंनाही जास्त आवडत नाही, त्यामुळे ना म्हटलं थोडंसंच करू. पण आहे ना त्या दोघांनी शिरा खाल्ला नाही, तो शेवटी आम्हालाच खावा लागला घरामध्ये. तर इथं माझा सर्व स्वयंपाक तयार झाला आहे आणि ह्या स्वयंपाकाला जास्त ताईंना वेळ लागला नाही. तर इथं मामान ते आले, त्यांना काय मी म्हणजे चहा केला नाही, पाणी दिलं, कारण त्यांना लगेच निघायचं होतं, ते तर जेवायला नाहीच म्हणायचे. मग मी म्हटलं थोडं थोडं खा, मी स्वयंपाक केला येतं, कारण कसं पावसाचं वातावरण होतं आणि ते म्हणे मी लगेच निघतो, कारण घरी पण त्यांचे कामं चालू होते. मग म्हटलं थोडं थोडं जेवून जा. तरी मी इथे ना ताटं करून घेते. ते आल्यानंतर जास्त काही वेळ बसले नाही, त्यामुळे मी जास्त शूट पण घेतलं नाही, कारण कसं त्यांनाही गडबड होती आणि एवढं गडबडीत शूट घ्यायचं ते मलाही कधी कधी शक्य होत नाही. तर इथे मी सर्व ताटं भरून घेतले. आणि ताईंनो कधी कधी काय होतं माहिती का, अशा गडबडीमध्ये ना ताटं करताना आपली पण तारांबळ उडते, म्हणजे आपण कसं नेहमी असं वाटीनी भात शिरा वगैरे टाकतो नॉर्मली आपल्याला वेळ असेल तेव्हा, पण आज काही वेळ नव्हता, त्यामुळं जसे येईल तसे मी ताटं भरून घेतले. आणि इथं बघा माझी ना डाळ पण उतू गेली, म्हणजे झालं असे की गॅस फुल ठेवला होता मी आणि गरम करायला ठेवली डाळ, तर तीही उतू गेली. तर जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि म्हणतात बुवा असं, म्हणजे कोणी पाहुणे आल्यानंतर जे उतू गेलेलं असतं ना ते चांगलं असतं बुवा गॅसवरती. तसं तर दूध चहा हे चांगलं असतं, डाळीचं नाही माहिती, पण मग मी डाळीचं पण असं थोडंसं ऐकलं होतं, काय खरं काय खोटं हे मला काही माहीत नाही. तर ताईंनो हे आहेत माझे मामा. तर जे डाव्या साईडला बसलेले आहेत ना ते माझे मोठे मामा आहे, आणि जे उजव्या साईडला बसलेले आहेत ना ते तिथले शेजारचेच मामा आहे.
तर विषय असं झाला की त्या मामांना आहे ना बटाटस म्हणजे शिरा वगैरे खायचं नव्हतं, कारण त्यांना साखरेचा त्रास आहे. तर त्यांनी ना बाकीचं सगळं रिटर्न दिलं आणि आमच्या मामांनी पण शिरा तर थोडासाच घेतला आणि डाळ आहे ना त्यांना अशी आपण कसं जास्त घोटून डाळ करतो ना शिजून, तर ती आवडली नाही, त्यामुळे त्यांनी थोडीच घेतली. तर त्यांनी जेवण थोडेच केले आणि बाकीचा उरलेला स्वयंपाक आहे ना मी तसाच ठेवला. मग म्हटलं जाऊ द्या संध्याकाळी खाऊ, कारण भरपूर स्वयंपाक केला होता, पण त्यांनी काही जेवण केलं नाही. तर त्यानंतर आहे ना इकडे मी लगेच घेतले भांडे घासायला. ते गेल्यानंतर आहे ना 5-10 मिनटं बसले आणि लगेच म्हटलं भांडे घासून घेऊ, कारण कसं वेळ पण झालेला होता, 2 वाजलेले होते. तर मग इकडं भांडे घासून घेतले आणि भांडे घासायला ना ताईंनो आपण जेव्हा म्हणजे जेवणं झाले किंवा स्वयंपाक झालं लगेच भांडे घासायला घेतले की जास्त वेळ लागत नाही, पण आपण थोडा वेळ म्हणजे टाईमपास केला आणि भांडे कडक झाले की मग हे भांडे घासायला खूप वेळ जातो आणि नंतर आहे ना आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे भांडे कधी ना लगेच घासून घ्यायचे, म्हणजे ते पसारा पण दिसत नाही आणि भांडे जर पडलेले असले ना तर आपल्याला घरात आहे ना खूप बोर होतं, कंटाळावाणं वातावरण तयार होतं. त्यामुळे हे काम आहे ना पटकन करायचं. तर चला आता माझं आवडता एका कमेंटचं उत्तर देते की एका ताईंचं असं म्हणणं होतं की काय गं बाई तुझं तेच रुटीन आमच्याशी शेअर करते, आम्हाला तेच रुटीन नको दाखवू, दुसरं काहीतरी दाखव. तर ताईंनो मी म्हणजे जे काही आहे माझं डेली तेच तुम्हाला दाखवत असते, दुसरं मी काय दाखवणार आहे तुम्हाला. माझ्या आयुष्यात जे काही घडतं तेच मी तुम्हाला दाखवते आणि माझी जी लाईफस्टाईल आहे तेच मी तुम्हाला दाखवते, कारण माझं हे डेली ब्लॉगचं चॅनल आहे, दुसरं म्हणजे रेसिपीचं वगैरे चॅनल नाही. तरी पण मी तुम्हाला थोड्याफार रेसिपी माझ्या साध्या सिंपल शेअर करत असते आणि सगळ्यांना ते बघायला आवडतं. मग त्या ताईला का बघायला आवडत नाही ते मला माहीत नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुझं तेच रुटीन दाखवू नको. पण माझं तेच रुटीन शक्यतो नसतं, कारण कसं कधी वेगळं असतं आणि तेच रुटीन होत नाही असं तरी मला वाटतं. थोडंफार होत असेल सेम 2-4 दिवसाच्या व्हिडिओमध्ये, पण त्याला पण नाविलाज आहे ना. आता माझं जे आहे तेच मी तुम्हाला दाखवते ना, तर जाऊ द्या आता. आपण त्या ताईंना एवढंच सांगणे की म्हणजे माझं जे आहे तेच मी शेअर करणार आहे, मी काय असं दुसरं काही तुमच्याशी शेअर करू शकत नाही, कारण दिखावा करायला मला काही आवडत नाही. त्यामुळं आहे ते आहे तेच बघा आणि कसं वाटतं व्हिडिओ हे सांगा फक्त. तर हे बघा इथं मी ना पूर्ण गॅस घासून घेतला, कारण म्हटलं तेलकट वगैरे उडालेलं असतं आणि कसं मी रोज एक टाईम आहे ना गॅस घासत असतेच, कारण कसं चिलटं वगैरे होत नाहीत गॅस घासल्यानंतर. तर सर्व काही घासून घेतलं आणि वरती ज्या 2 वाट्या बघताय ना तुम्ही, तर त्या एका वाटीत आहे ना मी ते मोहरीचं तेल तुम्हाला मगाशी म्हटलं ना की जिरे मोहरी टाकले आणि ते तेल काढून घेतलं. तर ते 2 वाट्यांमध्ये काढलं. एकदा आहे ना मी जिरे मोहरी दोन्ही पण टाकलं होतं आणि एकदा फक्त मोहरीच टाकली होती, तर ती सेपरेट काढून घेतलं. म्हटलं कसं मग नंतर भाजीला आपल्याला वापरता येईल. तर ते मी झाकून ठेवायचं विसरले. तर इथं बघा पूर्ण गॅस क्लीन करून झाला आणि हे वायपर आहे ना ताईंनो खूप छान आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून येतं. मला आहे ना म्हणजे पहिल्यांदाच असं वायपर भेटलं, म्हणजे मी बरेच म्हणजे 5-6 वायपर वापरले, पण त्याच्यामध्ये मला हे वायपर आहे ना खूप छान भेटून गेलं. मे बी डीमार्टमधून ते 30 का 40 रुपयाला आणलं होतं, पण छान वायपर आहे, पाणी पूर्ण निघतं. तर मी इथं पूर्ण गॅस असा घासून घेतला आणि गॅस आहे ना जोपर्यंत आपण चांगला घासत नाही, किचन ओटा क्लीन करत नाही ना, तोपर्यंत आपल्या मनाला पण फ्रेश वाटत नाही. बऱ्याचदा असं होतं. तर इथं माझं पूर्ण माझ्या ज्या खिडकीतल्या बरण्या होत्या त्या पण काढून घेतल्या मी आणि पुसून ठेवल्या, कारण कसं थोडंसं तेलकट वगैरे उडतंच आपण स्वयंपाक करताना किंवा फोडणी देताना पण ना तेलकट उडतं, त्यामुळे ना ते खूप चिकट दिसतात. जास्त म्हणजे एक दिवस जरी झाला ना तसंच ठेवलं तर ते चिकट दिसतात, त्यामुळे ते आपण पुसून घेतल्या. आणि इथं बेसिन व्यवस्थित घासून घेते. बेसिनमधलं खरकटा काढून आहे ना व्यवस्थित घासून घेतलं ना तर आपलं बेसिनमध्ये ना चिलटं झुरळ हे पण काही होत नाही. त्यामुळे ना आपली क्लिनिंग आहे ना खूप महत्त्वाची असते. तर इथं बघा मी मस्त घासून वगैरे घेतलं आणि ताईंनो हे करण्यासाठी ना म्हणजे 1 तासाचा वेळ तरी जातोच आपला, म्हणजे भांडे आणि किचन क्लीन करण्यासाठी. म्हणजे असं नाही की पटपट होतं, पण मी व्हिडिओ तुम्हाला स्पीडमध्ये दाखवला आहे त्यामुळं तसं वाटत असेल, पण प्रत्येक कामाला वेळ हा लागतोच. ताईंनो किचन आवरल्यानंतर आहे ना फरशी वगैरे झाडून पुसून घेतली. त्यानंतर आहे ना थोडासा आराम केला. माझं व्हिडिओ एडिटिंग होतं ते केलं, काही कमेंटची रिप्लाय दिले
आणि आता इथं जवळजवळ वाजलेत 5:15. तर मी धुणं धुवून घेतलं. आज धुण्याला आहे ना खूप उशीर झाला, पण जाऊ द्या, थोडंसं ऊन पडलेलं आहे त्यामुळे वाळून जाईल. आणि रुई पण गेली आहे बालसंस्कार केंद्राला. तर कोणार्कनगरमध्ये ना बालसंस्कार केंद्र भरतं रविवारी 5 वाजता. तर रुई तिकडे गेली आणि मी इकडे धुणं धुवून घेतलं. धुण्याला आहे ना कधी कधी ना खूप जास्त वेळ होऊन जातो, म्हणजे कधी कधी नाही, शक्यतो आहे ना मला रविवारच्या दिवशीच वेळ होतो धुण्याला. पण रविवारचा एकच दिवस असतो जो की आपण निवांत असतो. एरवी तर आहे ना 10-11 पर्यंत आहे ना जवळजवळ सगळं आवरून जातं. रविवारीच तेवढा वेळ होतो. आणि उगाचच पाणी होतं ना त्यामुळे उशीर झाला. जर पाणी नसतं ना, म्हणजे पाणी सकाळीच गेलं असतं ना, तर पाणी आहे तेवढ्याच वेळात धुणं पण होऊन जातं. तर आज एवढा उशीर झाला, जाऊ द्या. परत काही ताई म्हणतील की तुम्ही एवढा उशिरा कपडे धुत्या, पण तसं काही नाही, फक्त रविवारीच होतं ते. आणि दर रविवारी पण होत नाही, एखाद्या रविवारी होतं. कारण कसं कधी कधी आपल्यालाही वाटतं ना, आपल्यालाही निवांतपणा पाहिजे काही. तर ताईंनो, आता घरातले सगळे कामं आवरले आणि घर आहे ना पूर्ण आवरल्यासारखं दिसतंय. जे की माझं धुणं राहिलं होतं ते आज जरा जास्तच उशिरा झालं, पण काय करणार, कधी कधी नाविलाज असतो. आता जवळजवळ आहे ना 6:15 वाजून गेले. तर आता आहे ना पूजेचा टाइम झालेला आहे. तर देवपूजा वगैरे करणार आहे, थोडे हातपाय धुवून. बाकीचं घरातलं सगळं आवरलेलं आहे. आणि रुई काय अजून आली नाही, बालसंस्कार केंद्राला गेली होती. तर आता बालसंस्कार केंद्र झाल्यानंतर गार्डन मध्ये जाते का काय माहिती, आता काय माहिती नाही तिचं. कारण आहे ना येता येता रस्त्याने गार्डन लागतं आणि ती कोणार्कनगर मध्ये गेली ना, मग तिथं गार्डन पण आहे. तर तिचं आता काय होतं माहिती नाही का, जर गार्डन मध्ये गेली तर त्यांना यायला उशीरच होणार आहे. तर चला, आता मला आहे ना फक्त आता काय काम राहिलंय बाकी, जे की हे दोरीवरचे वाट टाकलेले कपडे आहेत ना, जे घरात बेडरूम मध्ये वाट टाकलेले आहेत ते ना घड्या घालून मस्त कपाटात ठेवायच्या. आणि त्यानंतर आहे ना मग बाकीचं घरातलं तर सगळं आवरलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्राचं जे काही काम असेल ते करायचे. आज स्वयंपाक काही करायचा नाहीये. तर चला, हा छोटासाच व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ हा छोटासाच होईल, पण हा छोटासाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्या म्हणून तुमचे मनापासून आभार. तर चला, पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.